संध्याकाळी काय करतो आहेस आज? परत येताना प्रीतीने विचारले. आजचीच काय, ह्यापुढची प्रत्येक सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र फक्त आणि फक्त तुमचीच मॅडम. तुम्ही सांगा, आम्ही ऐकू. बस आता फ्लर्टिंग झाले ना तुझीच? प्रीती हसत म्हणाली. बरं बोल, संध्याकाळचं काय म्हणत होतीस? संध्याकाळी 7:30ला घरी ये माझ्या. तुझी आईशी ओळख करून देते. बाबा नाही आहेत घरी, पण आई आहे. ओके? प्रीतीला पण आई वडील आहे हे मी विसरूनच गेलो होतो. पण आईने विचारले मी कोण, कुठे भेटलो वगैरे तर माझी आई नाही मला कसले प्रश्न विचारत. माझा मित्र आहे म्हटलं तरी खूप आहे, प्रीती म्हणाली. ओके देन, नक्की येईन, मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो. संध्याकाळी ठरल्या वेळी मी प्रीतीच्या घरी पोचलो. तिच्या आईनेच दार उघडले. प्रीतीची आई म्हणजे अगदी टिपिकल पंजाबी बाई होती. गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता, कानामध्ये इयरिंग्स, लांब सडक केस, गोरापान चेहरा. हाय तरुण, मी ओळख करून द्यायच्या आधीच तिची आई म्हणाली. हाय आंटी, प्रीती आहे ना घरी? सोफ्यावर बसत मी म्हणालो. आहे, ती बेडरूममध्ये आहे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर. बस मी बोलावते, तिची आई कॅज्युअली म्हणाली. कुणाबरोबर? मी अर्धवट सोफ्यातून उठत म्हणालो. तेवढ्यात प्रीती तिच्या खोलीतून बाहेर आली. हाय तरुण, वेलकम होम. प्रीतीची आई स्वयंपाकघरात निघून गेली. प्रीती पटकन माझ्याजवळ आली आणि हळूच माझ्या कानात म्हणाली. हाव इज युअर मदर इन लॉ? मदर इन लॉचं नंतर बोलू, तू आधी सांग, तुझ्या बेडरूममध्ये कुणाबरोबर होतीस? कुणाबरोबर म्हणजे? आकाश, माझा बॉयफ्रेंड, प्रीती खिदळत म्हणाली. काय चाललंय काय? मी तुझा बॉयफ्रेंड आहे ना मग? प्रीतीने आकाशला हाक मारली आणि तिच्या बेडरूममधून एक 6 वर्षाचा छोटा मुलगा धावत धावत आला आणि प्रीतीला बिलगला. मीट आकाश, आवर नेबर अँड माय बॉयफ्रेंड. आकाशच्या गालावर ओठ टेकवत प्रीती म्हणाली. वा, तुमच्या घरी बॉयफ्रेंड ना, हे पण सगळं मिळतं का? माझ्या ओठांवर हात ठेवत मी म्हणालो. प्रीतीने डोळे मोठे करून माझ्याकडे बघितले. मी पण बॉयफ्रेंडच ना तुझा, मग मला नाही मिळणार का? मी शक्य तितक्या हळू आवाजात म्हणालो. नो, प्रीतीने ओठाचा चंबूट करून सांगितला. मी माझा दोन्ही हात जोडून प्लीज म्हणत नुसते ओठ हलवले. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. प्रीती मान हलवून नाही म्हणत होती. तिचे मोकळे सोडलेले केस मानेच्या हलन्याने डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे उडत होते. मी वैतागून सोफ्यावरून उठलो आणि प्रीतीकडे जायला लागलो. पण तेवढ्यात आमच्या होणाऱ्या सासूबाई स्वयंपाकघरातून गरमागरम आलू पराठा आणि बटरचे बाऊल घेऊन बाहेर आल्या. मला काय करावं तेच कळेना. मग मी पटकन सेंटर टेबलवर ठेवलेले मॅगझिन्स उचलले आणि परत जागेवर येऊन बसलो. चंच. प्रीती हळूच माझ्याकडे बघून म्हणाली. पुअर बॉय. प्लेट्स टेबलावरती मांडून सासूबाई आतमध्ये निघून गेल्या. आकाश हॉलमध्ये हातामध्ये विमान घेऊन खेळत होता. प्रीतीने त्याला जवळ बोलावून घेतलं, त्याला गालावर एक किस केलं आणि मग आपले केस एका हाताने कानामागे सारत त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. माझा जळफळाट होत होता. तिचा खराखुरा बॉयफ्रेंड इथे तडफडत बसला होता आणि ह्या दुसऱ्या ज्युनियरला मात्र एकावर एक किस मिळत होते. आकाशचे प्लेन परत सुरू झालं. हॉलमध्ये एक राऊंड मारून तो माझ्याजवळ आला आणि बोटाने खून करून मला खाली वाकायची खूण केली. मला वाटलं त्याला काहीतरी कानात सांगायचं आहे म्हणून मी खाली वाकलो. तसं त्याने मला गालावर एक किस दिला आणि परत तो खेळायला निघून गेला. हॅप्पी? प्रीतीने लांबूनच हळू आवाजात विचारलं. हे असं? दुसऱ्याकडून मिळून काय उपयोग? निराश चेहऱ्याने मी हात हवेत उडवले आणि टेबलावरची प्लेट घेऊन खायला सुरुवात केली. सासूबाई आज खायला घालण्याच्या थांबण्याच्या मूडमध्येच नव्हत्या. एकामागून एक गरमागरम पराठे प्लेटमध्ये पडत होते. आंटी प्लीज, खरंच बास, मी सोफ्यातून उठत म्हणालो.
व्हॉट इज दिस? यू जस्ट हॅड 3. हॅव सम मोर. असं म्हणून त्यांनी अजून एक पराठा आणि त्यावर बटरचा मोठा गोळा प्लेटमध्ये वाढला. यार, अजून किती खायचं मी? म्हणजे तुझी आई बास करेल? मी हळूच प्रीतीला विचारलं. कम ऑन, 6 तरी खायला हवीस तू. हसत हसत प्रीती म्हणाली. तू रोज एवढं बटर खाऊन अशी स्लिम कशी काय राहतेस? मी आश्चर्याने विचारले आणि त्यावर प्रीतीने फक्त खांदे उडवून काय माहीत अशी खूण केली. आंटी, नो मोर प्लीज, आय एम डन. कसाबसा प्लेटमधला पराठा संपवल्यावर मी ओरडूनच सांगितलं. त्यांना माझी दया आली असावी. तसं थोड्या वेळाने त्या बाहेर आल्या आणि मग प्रीतीबरोबर सगळ्या प्लेट्स उचलून स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. प्रीतीची आई दिसायला तशी स्मार्ट होती. विदाऊट दोज एक्स्ट्रा फॅट्स. अर्ली 30s मध्ये एकदम रॅव्हिशिंग वगैरे दिसले असणार. 40शीत गेल्यावर माझी प्रीती पण अशीच दिसेल का? ऑर विल शी कॅरी हर ग्रेस थ्रूआउट? मनात एक विचार येऊन गेला. एवढ्यात तिची आई लस्सीचा एक मोठा ग्लास घेऊन बाहेर आल्या. मी एक दीर्घ श्वास घेतला. नॉट अगेन. मी त्यांना विचारणारच होतो की आता हे किती ग्लास मी प्यायचे. एवढ्यात आतला फोन वाजला. तसं ग्लास ठेवून त्या आत निघून गेल्या. मी हेल्पलेसली त्या मोठ्या लस्सीच्या ग्लासकडे बघत होतो. यू वॉन्ट मी टू हेल्प? प्रीतीने विचारलं. अँड हाऊ आर यू गोइंग टू हेल्प मी विथ दिस? टेबलावरचा ग्लास उचलत मी म्हणालो. प्रीतीने आजूबाजूला बघितलं. आईचा फोनवर बोलण्याचा आवाज आतून येत होता. प्रीती माझ्याजवळ आली. हातातून ग्लास काढून घेतला आणि अर्धा ग्लास लस्सी पिऊन ग्लास पटकन टेबलावर आपटून ती पुन्हा जागेवर जाऊन बसली. लस्सीचे ओघळ पुन्हा ग्लासच्या तळाशी साठत होते. प्रीतीच्या लिपस्टिकचे हलके मार्क्स ग्लासच्या कडांवर उमटले होते. मी ग्लासची ती बाजू माझ्या ओठांना लावली आणि लस्सी एका दमात संपवून टाकली. प्रीती त्यावेळी कपाळावर हात मारून घेत मान हलवत होती. फोन संपल्यावर आई पुन्हा बाहेर आल्या. आंटी, लस्सी मस्त होती. प्रीतीकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकत मी म्हणालो. आवडली ना? हो, मला गोड गोष्टी फारच आवडतात. अरे बेटा, बट ये तो सॉल्टी वाली बनाई थी. स्वीट कहा थी लस्सी? प्रश्नार्थक नजरेने तिच्या आईने विचारलं. ह्यावेळीस मात्र प्रीतीला तिचं हसू आवरलं नाही. आता त्यांना कुठं सांगू? त्यांच्या गोड मुलीच्या ओठांच्या स्पर्शाने ती सॉल्टीवाली लस्सीसुद्धा साखरेच्या पाकासारखी गोड झाली होती म्हणून. पुढची 15-20 मिनिटं आम्ही जनरल गप्पा मारल्या. घरी कोण कोण असतं, कुठे काम करतो वगैरे. घड्याळात 9 वाजत आले तसे मी जायला उठलो. ओके आंटी, निघतो मी. येईन परत कधीतरी. श्युअर बेटा, जरूर आना. नेक्स्ट टाइम सरसों का साग बनाऊंगी. प्रीती आईच्या मागून मला मान खारीवर करत काहीतरी सांगत होती. बराच वेळ माझ्या लक्षात येत नव्हतं ती काय म्हणते. नंतर कळलं ती काय म्हणते ते. मी लगेच खाली वाकून सासूबाईंच्या पाया पडलो. जिते रे पुत्तर. पाठीवर हात ठेवत त्या म्हणाल्या. मी शूज घातले आणि बाहेर पडलो. जिन्यात सॉलिड अंधार होता. संभल के जाना बेटा, लाईट्स आर ऑफ. तिच्या आईचा आवाज कानावर आला. परंतु तोपर्यंत मी अर्ध्या जिन्यात पोचलो होतो. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते. जिना नवीन असल्याने पायऱ्यांचाही अंदाज येत नव्हता. मी भिंत आणि कठड्याला धरत एक एक पायरी उतरत होतो. इतक्यात माझ्या हाताला उबदार हातांचा स्पर्श झाला. प्रीतीने माझा भिंतीवरचा हात सोडवून तिच्या हातात धरला होता. तिच्या हातांची बोटं माझ्या हातांमध्ये गुंफली होती. तिचा हात थरथरत होता. तिचा गरम श्वासोच्छ्वास माझ्या मानेला स्पर्श करत होता. तिचं मन न ओळखण्याइतपत मी मूर्ख नक्कीच नव्हतो. मी मागे वळलो आणि प्रीतीला माझ्या घट्ट मिठींमध्ये ओढून घेतलं. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता. रस्त्यावरून जाणाऱ्या कारच्या दिव्यांचा प्रकाश जिन्याच्या भिंतीला असलेल्या छोट्या झडपांमधून प्रीतीच्या चेहऱ्यावर पडला. प्रीतीचे डोळे बंद होते. तिचे सिल्की स्मूथ केस चेहऱ्यावर
अस्ताव्यस्त विखुरले होते. वेगाने होणाऱ्या श्वासोच्छवासाने तिच्या गळ्यातले पेंडंट वेगाने वर-खाली होत होते. क्षणभर मला वाटलं, आधी काळी जेव्हा ॲडमनने इव्हला कुठल्याशा अंधारलेल्या गुहेत पहिल्यांदा पाहिलं असेल, तेव्हा त्याला ती इव्ह कदाचित अशीच, इतकीच सुंदर भासली असेल. कदाचित सफरचंद तर एक निमित्त होतं. मी हलक्याच हाताने चेहऱ्यावर पसरलेले तिचे केस तिच्या कानामागे सरकवले. प्रीतीच्या शरीराची हलकीशी हालचाल तिच्या शरीरावर उमटलेल्या रोमांचाचीही ग्वाही होती. खूपच इंटेन्स क्षण होता तो. प्रीतीच्या घरापासून आम्ही फक्त काही पायऱ्या दूर होतो. तिच्या घरातून कोणीही बाहेर येऊ शकलं असतं किंवा तिच्या घरी जाणाऱ्या कुणीही आम्हाला पाहिलं असतं. पण आम्हा लव्हबर्ड्सना कसली चिंता नव्हती, कशाचेच भान नव्हते. मी माझा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अजून जवळ नेला. इतक्या जवळ की तिच्या डोळ्यांची होणारी हालचाल मला जाणवत होती. तिच्या ओठांवरच्या लिपस्टिकचा सुगंध मला मोहवत होता. मला कसलीच घाई करायची नव्हती. आय वॉन्टेड टू फील दिस मोमेंट फॉरएव्हर. आय वॉन्टेड टू फील द वे शी हॅड सरेंडर हरसेल्फ. किती क्षण उलटून गेले कुणास ठाऊक. कदाचित फक्त 1 सेकंद, कदाचित कितीतरी मिनिट्स. शेवटी तो वेट सहनशक्तीच्या पार गेला. कुणी कुणाला पहिल्यांदा किस केलं माहीत नाही, पण पुढचे कित्येक क्षण आम्ही एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करत राहिलो.